पुणे शहराला सामाजिक राजकीय असं एक मोठं वलय आहे आणि पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. मात्र या पुण्यामध्ये जे काही सध्या सुरू आहे राजकारणाच्या दृष्टीनं त्यानंतर आता खराच एक प्रश्न पडतो आहे की पुण्याच्या विकासाबाबत कोणी विचार करतं आहे की नाही, पुण्याचं जे सामाजिक राजकीय भान आहे त्याबद्दल कोणी विचार करतं आहे की नाही. मात्र या पुण्यामध्ये काही असे लोक आता राजकारणामध्ये सक्रिय होताना दिसतात ज्यांना पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाची काळजी आहे, राजकीय वैभवाची काळजी आहे. फक्त पुण्याचंच नाही तर देशाचं एकंदरीतच सामाजिक सांस्कृतिक वैभव पुणे शहरामध्ये आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. हे पाहायला मिळतं ते आपल्याला कात्रज परिसरामध्ये असणाऱ्या या एक प्रचंड मोठी अशी वॉल आहे ना. आता या वॉलचं संध्याकाळी आज उद्घाटन होणार आहे. म्युरलच्या माध्यमातून आपल्या ज्या वेगवेगळे महापुरुष असतील, सामाजिक सांस्कृतिक वेगवेगळ्या घटना घडामोडी असतील यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. हे सगळं ज्यांनी केलं आहे त्या नेत्याशी आपण संवाद साधणार आहोत. कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गिरिराज सावंत यांनी हे सगळं केलं आहे. काय नेमकी भूमिका आहे? नमस्कार. हा शेजारी जे आहे ती कात्रजची दूध डेअरी आहे आणि पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये आपण त्या ठिकाणी आहोत. आणि कात्रज दूध डेअरीची ही सीमा भिंत आहे, सुरक्षा भिंत आहे, ही आपण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधली. आणि ती निस्तीच अशी सुरक्षेसारखी भिंत नसून त्याच्यावर एक सामाजिक संदेश देण्याचं काम या म्युरलच्या माध्यमातून साकारण्यात आले. त्या म्युरलच्या माध्यमातून आपल्या भारताची संस्कृती असेल, भारताची विविधता असेल, त्यानंतर नॅशनलिझम असेल, सेव्ह गर्ल चाइल्ड असेल, एज्युकेशन लिटरसी, असे विविध प्रकारचे सोशल मेसेजेस या आखीव रेखीव म्युरलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि याच्यामागं तुमचं काय उद्देश काय आहे याच्यामध्ये? मी सांगितलं सोशल मेसेज देणं ह्या वॉलच्या माध्यमातून. ही जी भिंत आहे ती भिंतीसारखी फक्त खडी न राहता त्या माध्यमातून येता जाता लोकांना एक चांगलं वाटावं, एक चांगला भाग डेकोरेट व्हावा. आणि तो डेकोरेट होत असताना नुसतं असं स्टेशनच्या माध्यमातून न होता सोशल मेसेजेस त्या माध्यमातून दिले गेले पाहिजेत आणि त्यासाठी हे केलेला उपक्रम. तुमच्या विजनचं कौतुक करायला पाहिजे, कारण पुणे महापालिकेचं याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही लागला असणार आहे. हा सगळा समन्वय कसा घडवून आणणार? मी सांगेन मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये माझे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब त्यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून याला साधारणतः 1,20,00,000चा निधी टाकण्यात आला. साधारणतः ही 80 ते 90 लाख रुपयाची RCC वॉल आहे आणि 60 लाखाचं हे सगळं म्युरलचं काम हे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलं. सध्या तुमच्या निवडणुकीच्या बाबत ही चर्चा आहे. पुणे महानगरपालिकेच्या मैदानात निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरू शकता अशा पद्धतीची चर्चा आहे. खरं काय? सार्वजनिक व्यासपीठाच्या माध्यमातून आज 5 ते 7 वर्ष कोविडपासून त्या ठिकाणी आम्ही या पुण्यनगरीच्या म्हणजे ह्या वॉर्डपुरतं न बोलता साधारणतः आपण स्वारगेटपासून वर या दक्षिण भागामध्ये आम्ही काम करतो आहे. आणि काम करत असताना जनभावना लोकांची असते किंवा इतक्या दिवसात ह्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन प्रलंबित होत्या. आता कुठंतरी उद्याच्या येणाऱ्या 1 महिनाभरात त्या होतील. मग त्या दृष्टिकोनातून जनता ठरवेल तशा पद्धतीची पावले येणाऱ्या काळामध्ये उचलली जाऊ शकतात. जनतेसोबत तुमच्या मनात काय? मी म्हणलं लोकशाहीमध्ये नेत्याच्या मनात काय असतं त्याला प्राधान्य नसतं. जनभावना जो सांभाळेल, जनभावनेला जनतेला घेऊन जो बरोबर जाईल तो खरा लोकप्रतिनिधी असतो. मग लोकप्रतिनिधी फक्त नावापुरते असतात, जनता ठरवत असते. मग जनता जसं सांगेल तसं व्यूहरचना इथून पुढच्या काळामध्ये आपण करू. तुम्ही आता या सगळ्या भागामध्ये गेले अनेक वर्ष काम करताय, हे तुम्ही आत्ताच सांगितलं. तुम्ही लोकांमध्ये जाताय, लोकांमध्ये काय चर्चा आहे एकंदरीत या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या आता सध्या अपेक्षा काय आहेत? नाही, साधारणतः एक पहा आपण साधारणतः 4 ते 5 वर्ष या शहरामध्ये किंबहुना राज्याच्या अनेक भागामध्ये प्रशासनच काम करत होते. त्यामुळं विकासाचा कुठंतरी जी गती होती ती कुठंतरी कमी झालेली आहे आणि अनेक छोट्या छोट्या समस्या म्हणजे मोठे प्रोजेक्ट्स असतो पण छोट्या छोट्या समस्यासुद्धा प्रलंबित आहेत. त्या दृष्टिकोनातनं तो व्हॅक्यूम आहे आणि उद्याच्या इलेक्शन्सनंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पूर्वरत सगळ्या गोष्टी होतील. तर त्या घेऊन त्या समस्यांचं निराकरण असेल, पाण्याच्या संदर्भातलं असेल, सुरक्षेच्या संदर्भातलं असेल, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये असेल, अशा विविध प्रकारच्या प्रश्न शहरामध्ये आजही या उपनगरामध्ये शहरामध्ये म्हणजे उपनगरामध्ये आहेत. तुम्ही भारतीय जनता पक्षाकडनं सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरण्याच्या बाबत इच्छुक आहात अशा पद्धतीची एक चर्चा आहे. तथ्य आहे का तुमची नेमकी ह्याच्याबाबत काय भूमिका आहे? साधारणतः तसं काही विषय नाही. महायुती म्हणून आम्ही लढण्याचा विचार करत आहोत आज तरी. आणि तसं कुठल्याही पद्धतीचा विचार त्या ठिकाणी नाही. म्हणजे पुढची गणितं बघून तुम्ही पक्ष ठरवणार आहे की काय शिवसेनेसोबतच? तुम्हाला मगाशीच सांगितलं लोकशाहीमध्ये जनता ही प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी महत्त्वाची असते, सेंटर पॉईंटला असते. त्यामुळे भागातली सोशल समीकरणं, पॉलिटिकल समीकरणं लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये तो निर्णय होईल. आज तरी त्याच्यावर काही
न बोललेलं उचित. बरं, धन्यवाद. तर हे होते गिरिराज सावंत. त्यांनी सांगितलं की सध्या म्हणजे महायुती म्हणूनच निवडणूक त्यांना लढवायची आहे. मात्र त्यांनी जे हे शिल्प उभारलं आहे ते पुण्याच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा ठरणार आहे. कारण याच्यामध्ये फक्त पुणेच नाही तर देशभरातल्या सामाजिक आणि राजकीय घटनांचं, महापुरुषांचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्घाटनानंतर पुन्हा एक आपण व्हिडिओ बनवूयात आणि हे नेमकं मिरवल कसं आहे वॉल हे देखील आपण दाखवूयात. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.